हो बेटा, ती डुगडुगी मावशी आहे ना, चाटी राणी. हां बटावा का बटावा आजी, तिचं डुगडुगी मावशी कशी करस मग पुन्हा का. तुम्ही येतीत नाही मनगर, तुम्ही येतीत नाही मनगर. चाटी राणी ती सांगायत लावून ना बरे चा नको ठेवू म्हणतं, पण तिने ठीस दिली. तुम्ही बी काय एवढा उन्हात यावा का. कथा चालू आहे ती कथा ऐकायची बोम नाही तुमची बी. अरे बेटा, आपली टीव्ही कुठे चाली राणी, ते रिचार्ज मारायला ना तुम पप्पानी मग, आणि टाकून गरबी सुमसाम दिक ना माले. हो माय ती कथा ना असं बी जायची आधी कथा लाई का. तो जीव होते आवाज मा जपसच नाही ना, तू जपसच नाही तो त्या आवाज मान मग धीरे धारे कथा ऐकू येस बरं आपली अशी उपाधीशी. मग ते काय ती गुगल टीव्ही नाव माहिती. हां मग म्हण रे का संध्याकाळ लाई देस मालिक दुपारनं सांगेल. मग संध्याकाळी ऐकू मग दिवाबत्ती करले हो, आणि मग ऐकत बडो 9 9:30 लगून सरी जास. मग जेवणे करात काय एवढं तेवढं चालणं फिरणं, मग तेवढाक मा होई जास. बिचारी डुगडुगी मावशीला तुम्ही झोपू बी दिलं नसणार, तुम्हाला बोलत्या गप्पा लागता ना काही. लोंगी मिरची वजी कान पडस बी ना आपला. लोंगी मिरची बोलती बेरट ती मग. अशान पोरगानं काय जाय काय जाण नाही, अशा वेळी टेन्शन नाही. हां 10वी होई गी ना अशान पोरगानी, चांगला मार्कातून पास जाया म्हणे. हा येल बेल चांगला आहे, पण त्याला अपेक्षा होती बुवा. अहो येडा पण त्याले फोन लाया ते निकाल देईन जडा माय. तर पण त्यानं आयटीया सांग ते रे आशानं बी, आणि त्यानं बी तोंड सडी. त्याला असं मग का पैसा मागते ना असं म्हणेस मला आयटीया आला आहे भाऊ. ते त्याला असं करा वाटे म्हणे बंटी दादाने असंच का सांगा, मला असंच का सांगा. हां त्याला बी काय समज नव्हे ते सांग बाई. हो माय मग म्हणे बंट्याला फोन लाया, बंट्याला बोलणं म्हणतं का रे बंट्या त्याला इथला चांगला मार्क आहे तिथून कुशाला आयटीआयला आलाय तर म्हणतं त्या नाराज बी घेत ना म्हणतं, असा सल्ला देतोस का म्हणतं. काय ना का काय लिहितं ना आपला लाल्यानी व बहीण डुगडुगी काल दिने ना बंटीले फोन लाया. आशा बी होती आणि लाल्या बी होता, लाल्याच बोलना बिलना ते बा ते काय करून काय राहू असं म्हणीसनी. हां बरोबर आहे ना. कोणता तो म्हणता बी म्हणे मी डिप्लोमा सांगत आले म्हणते डिप्लोमा कर नाही तर 11वी-12वी सायन्स कर म्हणतं. मग मी बंट्याला बोललो ना म्हणतं का रे बंट्या तुम्ही आज सांगू का म्हणतं आयटीआय करा मग. ओ माडी म्हणे कधी दक्किराणी म्हणे तू आयटीआय वेल वाला बी काय बटेनी राहतस म्हणे, आणि कोणतं बी शिक ते लकच रास माडी म्हणे, आणि पोऱ्यावर उन्नेर पाहिजेल म्हणे. तो मन बरोबर ना तो होता ना म्हणे, काय नाव सांग बिन त्यांना मित्रानं त्यांनी मला इथलं याद बी राहत नाही. आता ते वजी बांगी वय चालू मी आखो. हां ते तो मित्र म्हणे रेल्वे मा लाग गया म्हणे आयटीआय वेल होता ते. मग आयटीआय वाला असले बी रेल्वे मा जागा रास म्हणे की त्याला पगार रास गव्हर्नमेंट सर्व्हिस भेटस म्हणे. मग आपण रावाले घरे दारे बट भेटस म्हणे. हां त्याला अनुभव प्रमाणे सांग बंटीनी बी काय त्याला वाईट नाही सांग, मी तर सांगत याले. आणि तुला कसा मा इंटरेस्ट आहे भाऊ मी तर विचार, पण आता दावीन पोरगानी वय तेवढी बुद्धी राहस त्याला एवढं समज नाही राहत ना. आणि मग कोणती बी लाईन कसं आहे सक्सेस व्हावर राहते, आणि मग नंतर वाटत आहे तरी करतो ते तरी करतो असं बी असं आहे बी. शिक्षण बी बोलतं भयंकर बी जायले. मी ना त्या शाळां सरले विचारायला काय कालीन काय सांग काय जाण मग शाळां सरले विचारीसनच मन पाहून तातो. हां डिप्लोमा नक्की कराय ना ते. डिप्लोमा करलीस तू म्हणे आणि डिग्री करलीस तू असं 6 वर्ष जातीन तर जातीन, मग 3 वर्ष या 3 वर्ष त्या म्हणतं ते 11वी-12वी करशी तर 4 वर्ष डिग्री करणे पडे सारखं जे बेटा म्हणतं कसं बी करशी ते, पण एवढं म्हणतं 11वी-12वी करी ते थोडं गणित मा त्या मा चांगलं रास म्हणतं फायदा रास. 12वी मा गणित त्याच्या शिकायला भेटतस त्याच्यातच ना मग डिग्री मा जास्त करीसन. ती केवाय नाही का मागली गलीन केवाय सक्कीन बाजू मानी. हां तीन पोरनी ती आई करा बी नाको नाही 12वी व्हायला होती ती, आता ती आई कराय नाही काय म्हणतस त्याला ते यायम करतात नाही का त्या दवाखानास ना काय म्हणतस माहिती आले मला इथलं बोलता बी नाहीस. हां फिजिओथेरपी कराय नाही होई ती बरोबर आहे. हां पोरीसला चांगलं असते फिजिओथेरपी नर्सिंग वगैरे पोरीसनं सेट होईच असं सगळ्यास ना जर सांगा ना 11वी-12वी मॅथ करीसन जर आको आई करली तर ना हॉटेल मॅनेजमेंट ना ते भरपूर रास डायरेक्ट, कारण हॉटेलास ना खूप पगार भेटस. चांगला कॉलेज मॅन जर करली तर हॉटेल मॅनेजमेंट तर बोलता पगार भेटस तो बी. मग ते सांग ना मग लाल्याला ते करायला लाव ना मग ते 12वी नंतर डिसाईड होई ना ते काय 11वी-12वी सायन्स करणं पडी त्यानंतर ते डिसाईड होई. तुमच्या काय म्हण राहिनी हो बिन डुगडुगी बारीक गॅस करेल हा का उकडी राहिनी ना ते जायफळ विलायची वगैरे कुठे सण टाकी होऊन ना मग थोडी चांगली उकडस ना ती तर चांगली लागस ती मग.
तोच म्हणे झोप बी उघडस, मला कडक चहा, अर्धाच कप चहा पाहिजे, पण अशी टापटीप पाहिजे. म्हणून तसं शिवी मला बी ती नुसतं बरी बरी चहा आणते, डेबरा पटत नाही मला बी. आजीव चला ना, मम्मी वाईट बघते ना. मम्मी सांगत होती म्हणे बाई आत्या गेली ना तेव्हाची आजी डायरेक्ट घरात कमीच राहते म्हणे. उठून सुटून अक्काच्या घरी, आशाताईच्या घरी, डुगडुगीताईच्या घरी असेच पडते म्हणे आजी म्हणे. मम्मी असं सांगत होती. तुम्ही मम्मीला तोच वाईक काय करू घर मारायचं तिथे मोबाईल डिबरा मागूसच सदा कदा. बोलणं नको, चालणं नको, सुख नको, दुःख नको, विचार नको, पूस नको तिले काहीच काही नाही. तीन आवरीलाच साया भोया करलेस, दगडले दायदेस, पाणीले लायलेस धोनं आपटीस आपटीसनी, दर मोबाईल ना डिबरा मग काय बोली माणूस तरी. नाही करत काम बी जडा माय बी. वा ते तसाच जमाना आहे व जडा माय. काय कुडापा करतीस तुम्ही बी माय हो. आता कसाने मीटिंग येईन तुमने आको आज ती आशा बी गी मग ही लागनू माय बटकत्यात माय मी कधी बी लागस. काय करतीस तसं नाही रे बेटा आशा, अशी काय चावेस तू. इथला मग तुलाच विषय चालाय ना. मला डुगडुगी उलट नाही म्हणते, मन सांग मला डुगडुगीने, मला ते माहिती बी नाही होतं. एवढं माहीत पण न चांगला मार्क पाडात आशान पोरगाने, मला इथलंच माहीत होतं. दकाना तुम्ही बंटी दादा वैर एवढी आस होती. फोन लायाचे तो बंटी दादा म्हणे ITI करले म्हणे, तर त्याला इथला रागुना बी नाही साधं काम. अरे राम व म्हणी माय व मी लगेच फोन लाया व आशा बंटीले म्हणजे तुम्ही असं का सांग भाऊ. त्याचा दोन्ही सात तोंडे उतरी घेतात. ते तो त्या मित्रानं सांगितलं, त्या मित्राले 65,000 पगार आहे म्हणे आती, आणि मुंबईला येतो आणि त्याला घर गुईर बट्ट क्वार्टर भेटेल रावाले, एवढं मोठं 4 रूम न. मग काहीच टेन्शन नाही म्हणे. आता त्याला 5 लाख नि 6 लाख हुंडा अशा रावण्या करणार म्हणे. त्यानं लगन राहिले पण त्यांबरोबर राहायचे तो. त्यानं 3 दावले रेल्वे परीक्षा दिली ती, दुसरा धाव बरा आहे ना तो. आणि काहीच नाही ITI शिकेल होता. जसं पण त्याला सांग ना आपला तक पण त्या इराणा म्हणतो लाल्याला जो सल्ला दिला ना त्याप्रमाणे तो पोऱ्याने करल होतं. म्हणून तसा सल्ला दिला मी त्याला. कितला दाटाडा काल दिन फोन करीस मी म्हणतो, तू असं सांगू का भाऊ त्याचा तोंडे उतरी घ्या रे म्हणतो. तुला अशान मारे विचार मग चांगला सल्ला देव म्हणतो. पण त्या कोणले बी तेच ना मग काय नाही हो बीन 2 पैसाने राहत असते लोके जसं कुसमाला समजतस. पण खरंच तो बागच नाही आशा म्हण पोऱ्याने म्हणे पारखणी करेल तुम्ही. मी काय बोललो होतो तुले, पैसा असून सुद्धा बोललो होतो का नाही. मी काय इथली बाय बार बाई आहे का. त्यांना अनुभव सांग राहता तो. तसं नाही हो आशा ताई, असं म्हणले नाही लावो एवढ्या एवढ्या गोष्टी. त्यांना अनुभव शेअर करा बंटी दादाने बी. ते बा आम्ही बी एवढा शिकून एवढा दूर येले, शेवट परदेश सोडीसन तवे 2 पैसा जास्त भेट राहणार. आणि अहो पोरगांनी नुसती ITI करी तरी रेल्वे मा गव्हर्नमेंट म्हणायचास ना मग असं म्हैसन त्याने असा सल्ला दिला बाई. त्यामुळे काय आपल्यावर आहे, आपले काय करणे नाही करणे. बंटी दादाने कुठे ऍडमिशन करते त्याने एवढं तुम्ही म्हणलेलं आहे राहणार. म्हणत मन नाही बी 11वी 12वी करल्या मस्त हॉटेल मॅनेजमेंट करल्या मोठ्या मोठ्या हॉटेलास ना घरी मागे बरं. पण एवढा चांगला टक्का लई तर चांगलं कॉलेज भेटी कमी फी लागी. तेच ना माय मग आको 12वी ना टक्कासवर जर मार खाई घ्या आको चांगलं कॉलेज भेटणं नाही भेटणं ती बी उपाधी ना व डुगडुगीत आहे. मग दगबी म्हणा बिन म्हणा अंडर नावी म्हणणं असं काहीच नाही. आणि पैसा टक्का लागतील तो अर्धी रातल्या आका मार मी तयार आहे. एवढा तरी बरं साठीच मनावर माहितीये का. मी काय अशा अपुरी बाईनी शिकवून घात त्यांना विचार काय नक्की होई राहणार. मग 11वी 12वी करू द्या ना मग थोडी बुद्धी द्यावी तास. त्याला काय समजस अजून. आणि डिप्लोमा करस ना तर डिप्लोमा करू द्या काही हरकत नाही. अशा ताई कोणतंच शिकेल वाया जात नाही. आणि तो बरोबर शिकी ना त्यांना ऑटोमॅटिक नॉलेज वाढीत आहे ना. तो नंतर तुमले विचारावं बी नाही. आता मोबाईल आहे तेवढा स्मार्ट त्याचा मा बी सगळं येस. मग काही टेन्शन नका करा अशा ताई तुम्ही एवढं. चला मग चहा उकडी जायला बस. मी चालेस माय व मी बी गो बिन बुलाय मेहमान तुमनी चहा मा वाटा पाडाले. माय चाल काय नव्हतं लागस का काय चावेस तुम्ही. तिकडे आंबा जेवणा ताट कराय नाही तुले बिन बोलावा नाही की तू ते चहा ना. बसा हो माय असं नका म्हणा. मी चहा लई राहणू बरं का. बसा बसा आशा ताई चहा लई राहणू. बिस्किट आणू का थोडा चहा सोबत. बैस गा गुणगुण बिस्किट आणते तुला बी.